नमस्कार. झटपट असा कांद्याच्या पातीचा झुणका आज आपण बनवणार आहोत. बऱ्याच जणांनी खाल्ला असेल किंवा काहींना माहीत देखील नसेल की याचा झुणका देखील बनवू शकतो. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. गरम झाल्यानंतर मस्त असं जिऱ्याचा फोडणी या ठिकाणी दिली. त्यानंतर मस्त चिमूटभर हिंग देखील घातलेला आहे आणि लसूण घातलेला आहे. छान असा लसूण देखील परतला की यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बारीक कापून. लाल मिरची पावडर, हळद घालायची. गॅस एकदम कमी ठेवायचा, मिरची जळाली नाही पाहिजे. आणि झटपट अशी ही कांद्याची पात यामध्ये घालायची. छान. आणि आपण पाणी जी कांद्याची पात आहे जी स्वच्छ पाण्याने धुतलेली आहेत त्यामुळे यामध्ये पाणी, त्याच पाण्यामध्ये आपण ती भाजी शिजवणार देखील आहोत. या ठिकाणी सगळी कांद्याची पात घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता कढई भरून ही भाजी दिसते. तर पुढच्याच 5 मिनिटामध्ये ना ही भाजी पूर्णपणे अशी कमी होऊन जाते. आणि आता हे जे पाणी दिसतंय ना त्याच पाण्यामध्ये आपण ही भाजी शिजवणार आहोत. तर चवीपुरतं मीठ घालायचं. आणि पालेभाज्या कधीही करताना ना पूर्ण भाजी ही व्यवस्थित परतवून झाल्यानंतरच मीठ घालायचं, जेणेकरून आपल्याला मिठाचा अंदाज हा बरोबर येतो. बघू शकता त्याच भाजीला पाणी सुटलंय आणि त्याच पाण्यात आपण ही भाजी शिजवणार आहोत. तर मस्त अशी ही भाजी पूर्णपणे शिजू द्यायची. आणि आता ही बऱ्यापैकी शिजल्यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालणार आहोत. झुणका करत आहोत तर बेसन पीठचं लागणारच. तर असा मस्त असा हा बेसन आहे ना सगळ्या भाजीला व्यवस्थित लावून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची. आणि आता लो फ्लेमवरती सगळ्या बाजूने व्यवस्थित असा हा कांद्याचा झुणका पसरवून द्यायचा, जेणेकरून तो छान असा क्रिस्पी झाला पाहिजे. तर बघू शकता मस्त असा हा घट्ट झालाय. अजून 1 ते 2 मिनटं आपण छान परतवून घेणार आहोत. आपला अशा पद्धतीने मस्त असा हा झुणका या ठिकाणी तयार झालेला आहे. भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात, चपातीसोबत खाऊ शकतात. आणि वेगळं काहीतरी खायला नक्की आवडत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. गरमागरम हा कांद्याच्या पातीचा झुणका तयार आहे. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.